स्थानिक गुन्हा शाखेची मोठी कामगिरी. घोटी येथे 14 लाखांचा गुटखा हस्तगत, 10 लाखांचे वाहन जप्त. घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलीस अधीक्षकांकडून गुन्हे शाखेचे विशेष अभिनंदन. स्थानिक गुन्हे शाखेने घोटी येथे एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामध्ये 14 लाखांचा गुटखा तसेच 10 लाखांचे वाहन असा एकूण 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिलेल्या सूचना मार्गदर्शन स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांना गुप्त बातमी मिळाली होती. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, योगेश पाटील, शांताराम घुगे, प्रशांत पाटील यांच्या पथकाने सापळा रचून ही कामगिरी यशस्वी केली. इगतपुरी तालुक्यातील घोटी टोलनाका येथे तपासणीमध्ये गाडी क्रमांक MH04 EY 9768 या वाहनातून 14,34,300 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, तत्सम वस्तू आणि 10 लाख रुपयांचे वाहन हस्तगत करण्यात आले. पंचांसमक्ष पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. महाराष्ट्र शासन अधिसूचनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात उत्पादन, विक्री, साठा, वितरण यास प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू व जर्दा गुटखा सदृश्य मालाची लपून-छपून वाहतूक करताना मिळून आल्याने संशयित आरोपी सुनील भैयालाल गुप्ता, वय वर्ष 32, राहणार 6 मर्डा, फतेहपूर, उत्तर प्रदेश, सोहेल खान शकील खान, वय वर्ष 23, राहणार रेहमा अपार्टमेंट, बाबूपुरा, कानपूर, मोहम्मद परवेज खान यांच्यावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबद्दल नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे विशेष अभिनंदन करण्यात आले. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, घोटी, नाशिक.